सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी कुपवाड शहरातील प्रभाग 1, 2 आणि 8 या 3 प्रभागात शरद पवार राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांच्यात उमेदवारीवर छुपा समझोता झाल्याचे दिसून आले. तर भाजप आणि मित्रपक्षांना डावलून 3ही प्रभागात स्वबळावर लढण्याचे ठरवले. भाजपा, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी अनेकांना डावलल्याने नाराज निष्ठावंतांचा उद्रेक झालाय. कुपवाडच्या प्रभाग समिती 3 अंतर्गत 1, 2 आणि 8 या 3 प्रभागांचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपा पॅनलमध्ये रवींद्र सदामते, श्रीमती माया गडदे, पद्मश्री पाटील व चेतन सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली. या प्रभागात भाजपचे जिल्हा चिटणीस विश्वजित पाटील यांना डावलण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करून बंडखोरीचा पवित्रा घेतला. त्यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार आघाडी पॅनलकडून माजी नगरसेवक शिरजी मोहिते, रईसा रंगरेज, विजय घाडगे, अभियंता सूर्यवंशी व प्रियांका विचारे यांची उमेदवारी फायनल केली आहे. शिवसेना शिंदेगड पॅनलमध्ये अनिल मोहिते, पायल गोसावी, रेश्मा तुपे, संदीप तुपे यांना तिकीट देण्यात आले. या प्रभागात भाजप विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार आघाडी व शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यात तिरंगी सामना होणार आहे. तसेच बंडखोरांची संख्या वाढल्याने मातबर उमेदवारांना बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपा पॅनलमध्ये प्राजक्ता धोत्रे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग, धनपाल खोत यांच्या सून मालुश्री खोत व प्रकाश पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार आघाडी पॅनलकडून माजी नगरसेविका सविता मोहिते, अय्याज नायकवडी, प्रेरणा कोळी व समीर मालगावे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटातून माजी नगरसेवक गजानन मगदूम यांना ऐनवेळी एबी फॉर्म देऊन उमेदवारी देण्यात आली. दरम्यान गजानन मगदूम यांना भाजपाने उमेदवारी डावलल्याने ते भाजपवर नाराज झाले. याचा फायदा राष्ट्रवादी अजित पवार गटाने घेतला आणि त्यांना अंतिम क्षणी उमेदवारी दिली. या प्रभागात ओबीसी गटात प्रकाश ढंग आणि गजानन मगदूम यांच्यात मुख्य लढत होणार आहे. शिवसेना शिंदे गटातून अनिता वनखंडे, सिद्धराम दलवाई, शमाबी मुजावर व विनायक यादव यांची उमेदवारी फायनल झाली आहे. याच प्रभागात जनस्वराज्य पक्षातून डावललेले कासम मुल्ला यांनी शिवसेना ठाकरे गट निवडला. या प्रभागात शुभांगी पवार, दाऊद मुजावर, महाराज मकानदार यासह अनेक उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे बंडखोरीची डोकेदुखी मातबर उमेदवारांना होणार आहे.